पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये वेव्हज परिषदेचं उद्घाटन. जगभरातील कलेची 4 दिवस देवाणघेवाण. जागतिक ख्यातीचे कलाकार सहभागी. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची आज पहिली बैठक. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची समिती अध्यक्षपदी नियुक्ती. बदल केल्यानंतर पहिलीच बैठक. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. एलओसीवर पाककडून गोळीबार तर भारतीय सैन्याचं पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर. देशात जातनिहाय जनगणना होणार. केंद्राच्या निर्णयाचं काँग्रेसचा विरोधी पक्षांकडून स्वागत. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत. मात्र जातनिहाय जनगणना नेमकी कधी होणार? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल. यंदा युद्ध परिस्थिती असणार. पाऊस सर्वसाधारण तर देशात पिकाची परिस्थिती साधारण राहणार. भेंडवळच्या भविष्यवाणीत भाकीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण. महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन. मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती. कामगारांच्या न्याय हक्काचं समर्थन करणारा कामगार दिन. जगभरात कामगार दिनाचा उत्साह. 66व्या महाराष्ट्र स्थापना दिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ध्वजवंदन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.